आस्था टाइम्स, समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ। या घटना अप्रिय आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, ते त्यांना मिळालंच पाहिजे। पण जे जन्मानीच मागास आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, ज्यांची जीवनातली लढाई ही शून्यापासून सुरू होते, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता ते मिळालं पाहिजे, याच्यावरही सर्व नेत्यांची स्पष्ट भूमिका आहे। आतापर्यंतच्या महत्त्वाच्या मराठा समाजातील नेत्यांनी पण तशीच भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे आरक्षण असं दिलं पाहिजे जे टिकेल। मग ते 16% दिलं पण टिकलं नाही, मग ते किती टक्के दिल्याने टिकतं, 7% दिल्याने टिकतं, 8% दिल्याने टिकतं, याच्यावर विचार केला गेला पाहिजे असता। ओबीसीचं सुद्धा राजकीय आरक्षण संपुष्टात आलं, ओबीसी समाजाने रस्त्यावर येऊन त्याच्याबद्दल निदर्शनं केली, पण अशा प्रकारचा अपप्रकार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणीही पाहिला नाही। मराठा समाजातील सर्व समंजस आणि संयमी लोकांना सुद्धा मला नाही वाटत की या गोष्टीच्या बद्दल कुठेही म्हणजे अप्रियता अशी वाटलेली आहे। आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा युद्धावर छत्रपती जायचे तेव्हा सैन्याला इन्स्ट्रक्शन असायचे, सूचना असायच्या की उभ्या पिकातून घोडे नेऊ नका। काय दोष होता यार सुभाष राऊतचा? ना राजकारणात आहे, ना कुठली निवडणूक लढली, ना काही, त्यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालं। काय दोष होता त्या आमदाराच्या घरच्या लोकांचा, त्यांच्या लेकरा बाळांचा, की आज त्यांचा जीव धोक्यात झाला? काय दोष होता या जिल्हाध्यक्षांचा? ते आपल्या आपल्या पक्षाचं काम करत होते, इथे कुणीही काही वाईट भाष्य केलेलं नव्हतं, पण जे घडले ते अत्यंत अप्रिय आहे। आणि या आंदोलनाकडे इतर सर्व समाजांनी बघण्याचा दृष्टिकोन बदलायच्या पद्धतीने हे झालेलं आहे आणि कुठेतरी एक खूप सुप्त असा एक ज्वालामुखी इतर समाजाच्या मनामध्ये तयार होत आहे। याच्याबद्दल मला सध्या चिंता वाटते, कारण मी म्हटलं होतं पहिल्याच दिवशी की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही। ह्याच्यामध्ये कुठेतरी एक सुप्त लाट अशी निर्माण करायचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही। पण या घटनेनंतर मात्र अत्यंत मोठा असंतोष सर्वांमध्ये, म्हणजे काही गावांमध्ये तर असं झालंय की छोटी छोटी 2-3 घरं आहेत इतर समाजाची, तिथे काही लोकांनी येऊन त्यांना बाहेर काढून त्यांचे घरं जाळले, धक्काबुक्की केली, मारामारी केली। या घटनांविषयी मला वाटतं कोणी पण आंदोलनकर्ते असतील, आरक्षण मागणारे असतील आणि नेते असतील, यांनी याच्याबद्दल कुठेतरी या घटनांचा निषेध केला पाहिजे। आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला साजेशी आंदोलनं इथे आतापर्यंत इतिहासात झालेली आहे। कधी अशा प्रकारची अप्रिय घटना घडलेली नाही। ही त्याची सुरुवात नसेल तर हा त्याचा शेवट पाहिजे। इथून पुढे असं काही महाराष्ट्राला पाहायला लागू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे। प्रत्येक जण प्रत्येकाला सपोर्ट करतो, आम्ही पण सपोर्ट करतोय, आमची भूमिका मांडतोय, पण तुमच्यापेक्षा थोडी वेगळी भूमिका जर कोणाची असेल तर त्याला दहशत वाटावी, त्याला आंदोलन म्हणत नाही। आंदोलनाचं आतंकात रूपांतर झालं नाही पाहिजे, नाही तर रस्त्यावर जर सगळेच यायला लागले तर फार अवघड परिस्थिती निर्माण होईल। मला असं वाटतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये केवळ शब्द आणि डेडलाईन घेण्यापेक्षा खरी खुरी चर्चा घडून आली पाहिजे, ज्यांच्याकडे संविधानिक डेटाबेस आहे अशा लोकांकडून, आणि त्याचा विषय मिटवला गेला पाहिजे। कोणाचंही आरक्षण मारून कोणी देत नसतं, हे निसर्गी आहे। आता समजा धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण पाहिजे, आदिवासी म्हणतील काय आहे आम्ही देतो तुम्हाला आरक्षण, ज्यांच्याकडे तुम्ही जाणार आहे त्यांचा तर तिथे अवरोध असणारच नाही, निसर्ग आहे ना। हे जर उलट असतं तर काय झालं असतं, असंच झालं असतं ना। त्यामुळे संविधानामध्ये बसेल तसं आरक्षण त्यांना जर दिलं तर ते टिकेल आणि या समाजामधलं शांतता सुद्धा टिकेल, या समाजामधलं सौंदर्य सुद्धा टिकेल असं मला वाटतं। मला आज कौतुक वाटतं बीड जिल्ह्याच्या सामान्य जनतेचं, आणि जेव्हा यांच्या घरावर अटॅक झालेत तेव्हा अगदी त्या आजूबाजूला असणाऱ्या वस्त्यातले सगळ्या जाती धर्माचे दलित मुस्लिम बांधवांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं। हे चित्र आहे आपल्या महाराष्ट्राचं खरं। असं चित्र परत कधी दिसू नये अशी माझी विनंती आहे। कोणत्याही वर्गाला इतकं अस्वस्थ करू नये की त्याचा परिणाम पुढे आपल्याला बघायलाही मिळणार, म्हणजे अनुभवायला मिळेल असा जो कधी विचारातही केला नाही, असा परिणाम होऊ नये अशी सगळ्यांनी शाश्वती घ्यायची गरज आहे। मी या घटनांचा तीव्र निषेध करते। कोणत्याही जातीवर अटॅक हो, कोणत्याही धर्मावर अटॅक हो, मी माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलंय। मंत्री जरी हटलं तरी मी आज पालक आहे। आज पक्ष कोणताही असो, विचार कोणताही असो, जात कोणती असो, मी सर्वांना भेट दिलेली आहे आणि सर्वांच्या बद्दल सहानुभूती व्यक्त केलेली आहे।
आरक्षणाची लढाई याच्यामध्ये धाक निर्माण करू शकतो आपण, पण भीती निर्माण होता कामा नये. तरुणाईला अशा गोष्टींकडे वळवण्याने भविष्य आरक्षण मिळालं तरी सुरक्षित राहणार नाही. तरुणाईला अशा ठिकाणी वळवणे ही जबाबदारी आहे. जर कोणी नेतृत्व त्या तरुणाईचं स्वीकारलं असेल, कोणी 1 दिवसात नेता होत असेल, कोणी 1 महिन्यात होत असेल, कोणी 1 तपात होत असेल, त्या सर्वांची जबाबदारी की आपल्या तरुणाईला अशा हिंस्र गोष्टीपासून दूर ठेवलं पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टी परत रिपीट होता कामा नये. उलट असं झालं तर नेत्यांनी म्हणलं पाहिजे की याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय, आम्ही संवेदना व्यक्त करतोय, आम्हाला ह्याच्याबद्दल माझ्याकडून असं झालं असतं किंवा माझ्या बाबतीत माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून आलं असतं तर मी इव्हन त्याच्याबद्दल क्षमा व्यक्त केली असते. अशा गोष्टी नेताच थांबवू शकतात. सगळ्या आंदोलनातल्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही असं आव्हान करा की जो असा करेल तो शिवरायांच्या महाराष्ट्रातला खरा सच्चा नागरिक नाही. तो मराठा आरक्षणाला बदनाम करू पाहतो, असं जर आव्हान केलं तर असं परत होणार नाही याचा मला विश्वास आहे. आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज